गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादि चेण भणिया, कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाणांचं प्रकरण आम्ही बघतो आहे आणि या दृष्टीतून जीवाचं 24 प्रकारे आम्ही अन्वेषण करणार आहे. 24 ठळक गोष्टी, त्याच्या सगळ्या डिटेल्स आणि त्या अनुषंगाने जीवराशी आम्हाला कुठे कुठे कशा कशा प्रकारे दिसते या सर्वांचं एकत्रित संग्रहण या 24 ठाणांच्या माध्यमातून आम्ही बघतो आहे. वास्तविकतः हा जीवकांचा विषय आहे आणि जीवकांचा विषय म्हणजे जीवकांसाठी आणि कर्मकांसाठी आमचं हे प्रवेशद्वार आहे आणि त्यामुळे हे पहिल्यांदा आम्हाला थोडं याची माहिती असणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून आपण दर्शन मार्गणा बघतो आहे. दर्शन आम्ही म्हटलेलं होतं की ज्ञानापूर्वीचा होणारा सामान्य प्रतिभास. साधी व्याख्या लक्षात ठेवायची असेल तर डिटेल जाऊ नका, पण जे शब्द आहे ते आम्हाला व्हिज्युअल व्हायला पाहिजे, त्याची कन्सेप्ट आम्हाला पूर्ण कळायला पाहिजे. शब्द आपल्याला व्याख्येचे तसेच्या तसे आले पाहिजे हा आग्रह नाही आहे, परंतु आम्हाला जे काही त्या शब्दाच्या माध्यमातून आम्ही आकलन केलेलं आहे हे आमचं तिथे चूक होता कामा नये, ते आमचं क्लिअर असायला हवं. तर काल आम्ही चक्षुदर्शनाची व्याख्या बघितलेली होती. चक्षुदर्शनाची साधी व्याख्या जर आम्ही बघितली तर चक्षु इंद्रियांनी होणाऱ्या ज्ञानापूर्वीचा प्रतिभास याला चक्षु दर्शन असं म्हटलं जातं आणि डिटेल व्याख्या आपण बघितलेली होती. आज आम्ही अचक्षु दर्शन बघणार आहे. तर अचक्षु दर्शनामध्ये देखील चक्षु सोडून बाकीची 4 इंद्रिय आणि मनाने होणाऱ्या ज्ञानापूर्वीचा सामान्य प्रतिभास याला अचक्षु दर्शन असं म्हटलं जातं. व्याख्या बघायची असेल तर अचक्षु दर्शनावरण कर्माचा क्षयोक्षम असताना हे अंतरंग निमित्त कारण आणि बहिरंग द्रव्येंद्रियाच्या अवलंबनाने. आता स्पर्शनेंद्रियाने आम्हाला ज्ञान होणार दर्शन होणार असेल चक्षु दर्शन तर स्पर्शनेंद्रियाचं अवलंबन, रसनेंद्रियाने दर्शन होणार असेल तर रसनेंद्रियाचं अवलंबन, म्हणजे त्या त्या इंद्रियाचं अवलंबन हे त्या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणून अचक्षु दर्शनावरण कर्माचा क्षयक्षम असताना आणि बहिरंग द्रव्येंद्रियाच्या अवलंबनाने मूर्त आणि अमूर्त. मूर्त यासाठी घेतलं की इंद्रियांनी जे दर्शन होणार आहे ते मूर्तिक असणार आहे, पण मनानी जे दर्शन होणार आहे ते मात्र मूर्तिक आणि अमूर्तिक पदार्थाविषयी पण असणार आहे. अचक्षु दर्शनामध्ये मनानी पण दर्शन होतं म्हणून या ठिकाणी अमूर्त हा शब्द जोडलेला आहे. जर आम्हाला 4च इंद्रियांचं कथन करायचं असतं तर आम्ही तिथे फक्त मूर्तिक शब्द ठेवला असता, अमूर्तिक लावला नसता. म्हणून मूर्त आणि अमूर्त सत्ता सामान्याला जे संव्यावहारिकाने प्रत्यक्ष म्हटल्या जाते, पण निश्चयाने जे परोक्ष आहे, निर्विकल्प आहे, एक देशतः प्रतिभासित करते ते अचक्षु दर्शन म्हटल्या जातं. अवधी दर्शन, अवधी ज्ञान होण्याच्या पूर्वीचा जो सामान्य प्रतिभास याचं नाव आहे अवधी दर्शन. या ठिकाणी मी प्रश्न एक उपस्थित करते, उत्तर अपेक्षित आहे. देव आणि नारकी या जीवांना अवधी ज्ञानाची प्राप्ती हवं मिळाला
म्हणून निसर्गतः असते. त्यापैकी जे मिथ्यादृष्टी देव आहेत किंवा नारकी आहेत त्यांना अवधी दर्शन असते का? प्रश्न लक्षात आला असेल. जे नारकी आणि देव मिथ्यादृष्टी असतात त्यांना अवधी ज्ञानापूर्वी होणारा सामान्य प्रतिभास असेल की नसेल? त्यांना अवधी ज्ञानापूर्वी होणारा सामान्य प्रतिभास असत नाही. मिथ्यादृष्टी देवांना या अवधी ज्ञानापूर्वी सामान्य प्रतिभास असत नाही. त्यांना मतिश्रुत ज्ञानातूनच अवधी ज्ञानाची प्राप्ती होते. परंतु ज्या जीवांना सम्यक्त्व आहे असे जे देव आणि नारकी आहे त्यांना मात्र अवधी ज्ञानापूर्वी अवधी दर्शन होईल आणि मग अवधी ज्ञानाची प्राप्ती होईल. व्याख्या पहा अवधी दर्शनाची. अवधी ज्ञानावरण कर्माचा क्षयोपशम असताना, कारण हेही दर्शन क्षयोपक्षमिक दर्शन आहे. त्यामुळे अवधी दर्शनावरण ज्ञानावरण नाही, अवधी दर्शनावरण कर्माचा क्षयोपशम असताना आणि विशिष्ट बाह्य चिन्हांच्या अवलंबनाने जे मूर्त पदार्थाला सत्ता सामान्य रूपाने विकल्प न करता एक देशतः प्रत्यक्ष प्रतिभासित करतात त्यांना अवधी दर्शन असे म्हटले जाते. प्रत्येक शब्द लक्षात घ्या की अवधी दर्शनावरण कर्माचा क्षयोपशम आहे. हे अंतरंग निमित्त कारण. अंतरंग निमित्त कारण ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी चारही तऱ्हेची व्याप्ती घटित होते. याचा अर्थ दोन अस्थिच्या व्याप्ती घटित होतात आणि दोन नास्तीच्या व्याप्ती घटित होतात. उदाहरणार्थ जिथे जिथे अवधी ज्ञानावरण कर्माचा अवधी दर्शनावरण कर्माचा क्षयोपशम आहे तिथे तिथे अवधी दर्शन आहे. जिथे अवधी दर्शन आहे तिथे अवधी दर्शनावरण कर्माचा क्षयोपशम आहे. जिथे अवधी दर्शन नाही तिथे अवधी दर्शनावरण कर्माचा क्षयोपशम नाही. आणि जिथे अवधी दर्शनावरण नाही तिथे अवधी दर्शनावरण कर्माचा क्षयोपशम नाही तिथे अवधी दर्शन देखील नाही. अशा दोन अस्थिच्या आणि दोन नास्तीच्या व्याप्ती जिथे घटित होतात त्या कारणाला अंतरंग निमित्त कारण म्हणतात. व्याप्ती संबंध म्हणजे एक असताना दुसरं आहेच हा निर्णय त्या ठिकाणी आहे आणि ही अंतरंग व्याप्ती म्हटल्या. दोन द्रव्याशीत व्याप्ती आहे या ठिकाणी पण समव्याप्ती घटित होते. आणि दुसरी विषम व्याप्ती की ज्या ठिकाणी एकच अस्थिपणा घटित होतो आणि एक नास्तीपणा जिथे घटित होतो त्याला विषम व्याप्ती असं म्हटलं जातं आणि ते कार्याचं नियामक नाही. म्हणजे अंतरंग निमित्त कारण कार्याचं नियामक आहे. बहिरंग निमित्त कारण कार्याचं नियामक नाही. म्हणून बहिरंग कारण आहे बाह्य चिन्ह. त्यांच्या शरीरावर जे शुभ चिन्ह असतात अवधी दर्शनाची जी उत्पत्ती होते ही शुभ चिन्हांच्या द्वारे होते. त्यांच्या नाभीपाशी किंवा हृदय कमलावर किंवा आणखी इतरत्र जी शुभ चिन्ह असतात घट असेल चक्र असेल शंख असतील अशा प्रकारची जी शुभ चिन्ह असतात स्वस्तिक असेल पद्म असेल अशा चिन्हांच्या त्या ठिकाणावरून अवधी दर्शनाची आणि ज्ञानाची सुरुवात होत असते. तर या चिन्हांचं अवलंबन त्यांना पहिल्यांदा घ्यावं लागतं आणि मग आत्मिक शक्तीने त्यांना अवधी दर्शनाची प्राप्ती होते. म्हणून बाह्य चिन्हांच्या अवलंबनाने जे मूर्त, आता इथे मूर्तच घेतलं याचं कारण असं की अवधी दर्शन जे आहे हे मूर्तिक पदार्थास संबंधित होतात. कारण अवधी ज्ञानाचा विषय हा केवळ पुद्गल द्रव्य आहे. अमूर्तिक द्रव्य हा अवधी आणि मनपर्यय दोनही ज्ञानाचा विषय नाही. त्यामुळे अवधी दर्शन हे मूर्तिक पदार्थांचाच प्रतिभास करण्यास समर्थ आहे. म्हणून मूर्त पदार्थाला सत्ता सामान्य रूपाने
कारण दर्शनाचं कार्य आहे सत्ता सामान्य रूपाने. आणि विकल्प न करता, विकल्प याचा अर्थ इथे आकार न जाणता, विकल्प म्हणजे आमचे जे संकल्प विकल्प आहे, आत्मत्व बुद्धी परत्व बुद्धी, हा अर्थ इथे अभिप्रेत नाही. विकल्पाचा अर्थ या ठिकाणी लावायचा आकार न जाणता, एक देशतः. कारण जरी आत्मिक शक्तीने होत असलं तरी सर्वांना जाणण्याला ते समर्थ नाही, म्हणून एक देशतः आत्मिक शक्तीने जाणते म्हणून प्रत्यक्ष प्रतिभासित करते, ते अवधी दर्शन म्हटल्या जातं. आणि आता चौथी व्याख्या, केवल दर्शन कशाला म्हणायचं. तर केवल ज्ञानासोबत आतापर्यंत आम्ही क्षयोपक्षमिक दर्शन असल्यामुळे आम्ही दर्शनपूर्वक ज्ञान प्राप्त झालं असं बोलतो. परंतु केवल दर्शनामध्ये ज्ञान आणि दर्शन हे युगपत होत असतं. म्हणून केवल ज्ञानासोबतच सर्व पदार्थांचा जो सामान्य प्रतिभास होतो त्याला केवल दर्शन असं म्हटल्या जातं. आणि व्याख्या याची की केवल दर्शनावरण किंवा संपूर्ण दर्शनावरण कर्माचा क्षय झाला असताना जे आत्मिक शक्तीने मूर्त आणि अमूर्त पदार्थांना युगपत सकल प्रत्यक्ष रूपाने सामान्य प्रतिभासित करतं त्याला केवल दर्शन असे म्हटल्या जाते. अशा तऱ्हेने दर्शन मार्गणा आपण बघितल्या. आणि या दर्शन मार्गणेची विशेषता बघा. छद्मस्त जीवांना, छद्मस्त जीव कुणाला म्हणायचं, छद्मस्थ छद्मस्त जीव अल्पज्ञानी, जोपर्यंत केवल ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंतच्या जीवांना छद्मस्थ जीव म्हटल्या जातात. छद्म, छद्म याचा अर्थ ज्ञानावरण आणि दर्शनावरण. जोपर्यंत ज्ञानावरण आणि दर्शनावरण आहे त्या उदयामध्ये जे स्थ म्हणजे स्थित आहे, म्हणजे छद्मामध्ये जे स्थित आहे ते छद्मस्थ. म्हणजे ज्यांना ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्माचा उदय आहे ते छद्मस्त जीव आहे. आणि अशा जीवांना दर्शन झाल्यानंतरच ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे ज्ञानापूर्वी दर्शनाची प्राप्ती अवश्यमेव व्हावी लागते. दुसरं, केवली भगवंतांना ज्ञान आणि दर्शन यांची युगपत प्राप्ती आहे किंवा युगपत ते दोनही गुण त्यांना प्राप्त असतात. कारण आता त्यांचे सर्वच्या सर्व गुण हे निरावरण रूपाचे आहे. अक्रम ज्ञान आणि दर्शन अशी त्यांची प्रवृत्ती आहे. आणि उदाहरण दिलं जातं, जसं सूर्य उगवल्यानंतर प्रकाशही प्राप्त होतो आणि उष्णता देखील युगपत प्राप्त होते. तिसरं, श्रुतज्ञानाच्या पूर्वी दर्शन होत नाही. कारण श्रुतज्ञान हे मतिज्ञान पूर्वकच होते आणि मतिज्ञानापूर्वी चक्षु किंवा अचक्षु दर्शन नियमानी होतेच. म्हणून पहिले क्रम असा राहील, पहिले चक्षु दर्शन किंवा अचक्षु दर्शन होईल, त्याच्यातून मतिज्ञान होईल, मतिज्ञानातून अवग्रह इहा होईल आणि नंतर श्रुतज्ञानाची प्रवृत्ती असते. मनपर्यय ज्ञानापूर्वी ही दर्शन नाही, कारण तेही ज्ञान इहा मतिज्ञान पूर्वकच होते. जाणण्याची जेव्हा जिज्ञासा होते त्यावेळेला मनपर्यय ज्ञानाची प्रवृत्ती दिसून येते. म्हणून मनपर्यय ज्ञान देखील इहा मतिज्ञान पूर्वकच होते. कुअवधी ज्ञानापूर्वी दर्शन असत नाही. आता जे सांगितलं की मिथ्या दृष्टी जर नारकी असतील किंवा देव असतील तर त्यांना अवधी ज्ञान तर आहे, त्यांचं ते अवधी ज्ञान कुअवधी ज्ञान म्हटलं जातं. पण त्या दर्शनापूर्वी, त्या ज्ञानापूर्वी अवधी दर्शन मात्र असत नाही. आता चक्षुदर्शनाचे स्वामी कोण राहतील, म्हणजे कुणाकुणाला चक्षुदर्शन संभवू शकेल, प्रश्न आहे. कोणत्या जीवांना चक्षुदर्शन असू शकणार आहे.
चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रिय जीवन. हा, चतुरेंद्रियापासून पुढच्या सगळ्या जीवांना दर्शन असणार आहे. मग ते देव असतील, नारकी असतील. तिर्यंच गतीमध्येच हा भेद आहे, म्हणून चतुरेंद्रियापासून तिर्यंच. आणि मनुष्य, सगळे मनुष्य यांना म्हणजे 3 गतीतील जीवांना चक्षुदर्शन असणारच आहे. प्रश्न तिर्यंच गतीतील आहे. तिर्यंच गतीमध्ये जे चक्षु इंद्रिय म्हणजे चतुरेंद्रिय जीवांपासून वरच्या सगळ्या जीवांना चक्षुदर्शन असेल. याची गुणस्थानं, चक्षुदर्शनाची गुणस्थानं कोणती असू शकतील? कोणत्या गुणस्थानापासून कोणत्या गुणस्थानापर्यंत चक्षुदर्शन आहे? पहिल्या गुणस्थानापासून ते 12व्यापर्यंत. हा, पहिल्यापासून 12व्यापर्यंत हे राहणार आहे. आता अचक्षुदर्शन हे कुणाकुणाला आहे? अचक्षुदर्शन हे कुणाकुणाला आहे? एकेंद्रिय, द्विंद्रिय आणि तींद्रिय जीवन. चतुरेंद्रिय जीवाला चक्षुदर्शन आहे ना. मग चक्षुदर्शन आहे तरी अचक्षुदर्शन राहीलच ना. हो कर्णेंद्रियांनी हो ऐकायचं आहे, हो हो. तर त्याला अचक्षुदर्शन आहे. आहेच. ते सर्वांनाच म्हणजे राहील, पंचेंद्रिय जीवन नाही राहील, सगळ्यांना, हा, सगळ्यांना राहील. म्हणजे सगळ्या संसारी जीवांना जोपर्यंत केवळ ज्ञानाची आणि केवळ दर्शनाची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत सर्व जीवांना विरासत रूपाने अचक्षुदर्शनाची देणगी प्राप्त झालेली आहे. असा एकही जीव संसार अवस्थेत नाही की ज्याला अचक्षुदर्शन असणार नाही. यासोबतच आम्हाला आणखी एकूण 5 आणि 2 7 गोष्टी आणखी दिलेल्या आहे. एकूण 8 गोष्टी आमच्या जवळ विरासत मध्ये प्राप्त झालेल्या आहे. एक चक्षुदर्शन आहे. आणखी अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्या प्रत्येक संसारी जीवाजवळ असणारच आहे? दर्शनाच्या बाबतीत सांगितलं आम्ही, अचक्षुदर्शन आहे. आणखी आम्हाला विरासत मध्ये अशी कोणती संपत्ती मिळाली आहे? ज्ञान. ज्ञान कोणतं? मतिज्ञान आणि श्रुतज्ञान. मतिज्ञान आणि श्रुतज्ञान, करेक्ट. आणि आणखी कुमतिज्ञान नाही, पण कुमती सर्वांना म्हणा, नसेल ते. हा नाही, कुमती कुश्रुत काही म्हणा, फक्त ठोकळ मतिज्ञान आणि श्रुतज्ञान सगळ्या संसारी जीवांना आहे. आणखी आणखी 5 गोष्टी आहे. त्या 5 गोष्टी आहे अंतराय कर्माच्या क्षयोक्षमानी प्राप्त होणाऱ्या 5 लब्धी: दान, लाभ, भोग, उपभोग आणि वीर्य. त्याच्या त्याच्या कपॅसिटीनी त्याला मिळाले आहे. पण सगळ्याच जीवांना या 5 लब्धी प्राप्त आहेतच आहेत. म्हणून निसर्गतः आम्हाला अचक्षुदर्शन, मतिज्ञान, श्रुतज्ञान आणि 5 लब्धी एवढ्या मिनिमम आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. एकेंद्रिय जीव असेल, निगोदी जीव असेल, तरीही दान, लाभ, काही ना काही प्रमाणामध्ये जीवन रक्षण करण्यासाठी त्याला लाभ पण मिळतो आहे, भोग उपभोग पण आहे. हे सगळं त्याच्या जीवनात त्याच्या कपॅसिटीनुसार सुरूच आहे. शक्य म्हणजे पंचेंद्रिय असेल तर ते क्षयोक्षम जास्त प्रमाणात आहे. बस फरक एवढा. ठीक आहे. म्हणून अचक्षुदर्शन निगोदी जीवांपासून सर्व संसारी जीवांना संज्ञी पंचेंद्रिय पर्यंत आणि 1 ते 12 गुणस्थान पर्यंत हे अचक्षुदर्शन राहणार आहे. अवधी दर्शन मात्र हे कोणत्या गुणस्थानापासून सुरू होईल? अविरत सम्यक 4थ्या गुणस्थानापासून. हा, 4थ्या गुणस्थानापासून. आणि राहील कोणत्या गुणस्थानापर्यंत? 12 पर्यंत. कारण 12 पर्यंत क्षीणमोहपर्यंत, 12 गुणस्थान पर्यंत, छद्मस्त अवस्थेपर्यंत, जोपर्यंत केवळ ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत राहू शकते. केवल दर्शन हे मात्र अवधी दर्शन
मिथ्यात्वी हं? जीवालाही म्हणजे देव आणि नारकी जीवांना आहे ना. नाहीये, सगळ्या नाहीये. मिथ्यात्व अवस्थेत अवधी दर्शन नाही. हाच पहिल्यांदा घेतला ना मी प्रश्न, की अवधी दर्शन हे सम्यक दृष्टी जीवांनाच असतं. मिथ्यात्व अवस्थेत अवधीला मिथ्या अवधी दर्शनाची गरज नाही. अच्छा. हा. म्हणून 1 ते 4 म्हणजे 1 ते 3 गुणस्थानात अवधी दर्शन नाही. चौथ्यापासून अवधी दर्शन आहे. म्हणजे आता त्यांना सम्यक्त्वाची प्राप्ती झाली देवांना किंवा नारकी अवस्थेत, तर तिथून अवधी दर्शन त्यांना आहे. हम्म. आणि केवल दर्शन आता त्याची गुणस्थानं 13 आणि 14. 13 आणि 14 आणि पुढे सिद्धांना पण केवल दर्शन असणार आहे. अनंत काळपर्यंत ते राहणार आहे. आणि ताई, एक नंतरचा प्रश्न आहे. शेवटचा एक प्रश्न आहे. हं? ते हा आपण जे असं आपल्याला माहिती आहे की नारकी जीव एकमेकांना ते त्यांचे पूर्वीचे जे काही भांडण असेल ते आठवतात वगैरे, तर मग त्यांना ते सम्यक्त्व असेल का तेव्हा? नाही, सम्यक्त्व वाल्यांनाही आठवते आणि मिथ्या दृष्टीला पण आठवते. पण मिथ्या दृष्टीला उलट उलट वाटतं. हा, ते चांगलंही म्हणतात केलं ते, असेल तू काजळ तर घालत होती उलट वगैरे वाटतंय. असं सांगतात ते, है हो ना? हा. हा हो, की आई काजळ घालते डोळे चांगले हा. राहावे म्हणून मुलाचे. हा. आणि नरकामध्ये जर आई आणि मुलगा त्यावेळेला दोघही असतील, तर तो हम्म. आईला त्रास देतो की मी तू माझे डोळे पुण्याचा पडत प्रयत्न होती. हा. करण्यासाठी माझ्या डोळ्यात काजळ घालत होती. म्हणजे असं विपरीत ज्ञान त्या ठिकाणी आहे. पण हम्म. आहे तर अवधी ज्ञान असते. अवधी ज्ञानानेच त्यांनी ते जाणलंय. आणि सुअवधी असेल तर मात्र यथायोग्य जाणेल. भलाई ते प्रतिकार करतीलच, कारण तिथे त्यांना तोच कार्य आहे, त्याच्यासाठी ते तिथे आहे. मारा छेदा आहे तर सुरूच राहील, पण त्यांचं ज्ञान मात्र विपरीत नाही. आणि शेवटचं याच्यामध्ये दर्शन मार्गणेची वैशिष्ट्य. दर्शन हे 4 प्रकारचं आहे आणि दर्शनावरण कर्म मात्र 9 प्रकारचं आहे. दर्शन 4 प्रकारचं आहे आणि दर्शनावरण कर्म हे 9 प्रकारचं आहे. आणि या 9 प्रकारामध्ये ज्या 5 निद्रा सांगितल्या आहे, या निद्रा कर्माचा उदय ज्या वेळेला असतो त्यावेळेला जीवाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकत नाही. एवढं वैशिष्ट्य लक्षात ठेवा. दर्शन मार्गणं आपली संपलेली आहे. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. ठीक आहे, पुढे चलते. लेशा मार्गणा. लेशा, लेशेचा संबंध हा कषायाची आणि योगाशी आहे. म्हणून कषायाच्या उदयाने अनुरंजित योगाच्या प्रवृत्तीला लेशा असं म्हटलं जातं. एकदम कषाय पण नाही आणि एकदम योग पण नाही, पण या कषायांच्या उदयाचं निमित्त आहे आणि योगाची मन वचन कायाची तशी प्रवृत्ती आहे. आणि जी आत्म्याला लिंपती, लेपण करते, बांधते, जखडून ठेवते, तिला लेशा असं म्हटलं जातं. लेशा मार्गणा, लेशेच्या माध्यमातून आत्म्याचं अन्वेषण करणं, याला लेशा मार्गणा म्हटली जाते. लेशा 6 प्रकारचे आहे. कृष्ण, नील, कापोत या 3 अशुभ लेशा आणि पीत, पद्म आणि शुक्ल या 3 शुभ लेशा. या लेशेंचा संबंध हा जीवकांमध्ये किंवा सर्वत्र आयु कर्माच्या बंधाशी जोडलेला आहे. आम्हाला आयु कोणती मिळणार आहे आणि कोणत्या लेशेचा परिणाम असताना आम्हाला कशा प्रकारची आयु बांधल्या जाते हे मध्यांश लेशेंच्या माध्यमातून निर्धारित होत असतं. अति तीव्र कृष्ण लेशा असेल आणि अति शुक्ल म्हणजे उत्कृष्ट परम शुक्ल लेशा असेल तर असे परिणाम हे आयुबंधाच्या अयोग्य समजले जातात. आयुबंध हा जीवाला मध्यम परिणामातच होत असतो. प्रकरण थोडस वेगळं आहे, लेशेच्या संबंधात आहे. आणि लेशा अशा 6 प्रकारच्या आहे आणि प्रत्येक लेशा जर आम्ही बघितली तर त्याचे आम्हाला भेद करता येतात. उत्तम, मध्यम आणि जघन्य.
अशा तऱ्हेने लेशा 6 प्रकारची सांगितली. याचे जर आम्ही उत्तम, मध्यम आणि जघन्य असे भेद केले तर याचे 18 भेद होतात. आणि आयु कर्माच्या अपेक्षेने लेशांचे भेद आम्ही केले तर त्याचे 26 भेद मांडल्या गेलेले आहे. कषाय शक्ती स्थानाच्या अपेक्षेने जर आम्ही लेशेचे भेद केले तर 20 प्रकारचे कषाय स्थानाच्या माध्यमातून लेशांचे भेद केल्या गेले. तसे लेशाचे भेद असंख्यात प्रमाण आम्ही सांगू शकतो. कारण प्रत्येक वेळचा आमचा कषायांचा आणि योगाचा परिणाम हा जरी आम्ही 6 कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी टाकलेला असला तरीही त्यामध्ये खूप प्रकारच्या व्हरायटीज आहेत, वेगवेगळेपणा आहे. आणि म्हणून हे परिणाम देखील असंख्यात लोक प्रमाण म्हटल्या जातात. कृष्णलेशा कशाला म्हणतात आणि त्या कृष्णलेशेचं लक्षण काय आहे? तर कृष्णलेशा दुराग्रह करणारा, तीव्र क्रोध करणारा, वैर न सोडणारा, अत्यंत असभ्य वचन बोलणारा, धर्म दयानी रहित, दुष्ट, विषय लंपट अशी व्यक्ती जी आहे ही कृष्णलेशा वाली व्यक्ती म्हटल्या जाते. कृष्णलेशेचा परिणाम हा जीवाला नेहमी नरक गतीच्या बंधासाठी कारणीभूत होणारा परिणाम आहे. अत्यंत संक्लेश परिणाम जीवाचे होणं आणि सतत राग राग जीवनात असणं आणि 6 महिने देखील त्याच्याही पेक्षा अनंत काळ आमच्या जीवनात हा परिणाम राहणं, अशा प्रकारे हा कृष्णलेशेचा परिणाम म्हटला जातो. नारकी जीव जे 7व्या नरकामध्ये आहे त्यांना उत्कृष्ट कृष्णलेशेचा परिणाम राहतो. 33 सागर पर्यंत साधारणतः त्यांच्या त्या कृष्णलेशेमध्ये ते राहतात. भलाई त्यांची ती लेशा थोडी अधिक प्रमाणात कमी अधिक होते, पण जर आम्ही बघितलं तर तो कृष्णलेशेचा परिणाम असतो. अशा तऱ्हेचा जीव. नंतर नीललेशा कुणाची म्हटली जाते? अति आळस, मंदबुद्धी, मूर्खता, कार्यामध्ये अनिष्ठा, नंतर विषयांची अभिलाषा तीव्रतेने असणं, अतिगृद्धता, मान, माया, प्रमाद सहित असणं, निद्राळू जी व्यक्ती आहे ही सगळी नीललेशेची लक्षणं म्हटल्या जातात. कापोतलेशा, मात्सर्य, पैशून्य, आत्मप्रशंसा, आत्मप्रशंसक, दुसऱ्याला दुःख देणारा, आत्यंतिक शोक किंवा भययुक्त, मात्सर्य, दुसऱ्याचं वैभव सहन न होणारा, नंतर कार्याचा अविचारक, हे सगळे कापोतलेशाचे लक्षण म्हटल्या जातात. पीतलेशेचं लक्षण. आता ह्या 3 पहिल्या अशुभलेशा आहे आणि आता मात्र शुभलेशा आहे. तरी पीतलेशा कार्य अकार्य, सेव्य असेव्य यांचा जाणणारा, सर्व विषयांमध्ये समदर्शी, दया दानामध्ये रत, कोमल परिणामी व्यक्ती हा पीतलेशाधारी म्हटल्या जातो. पद्मलेशा सात्विक आहार, सत्यवचन बोलणारा, क्षमा, दान, पांडित्य, देव, शास्त्र, गुरूंची भक्ती करणारा, भद्र परिणामी व्यक्ती हा पद्मलेशाधारी म्हटल्या जातो. आणि शुक्ललेशा पक्षपात न करणे, निदान बंध न करणे, रागद्वेष न करणे, सर्व जीवांमध्ये साम्यभाव असणं, मोक्ष मार्गामध्ये रुची असणं, अशा व्यक्ती या शुक्ललेशा वाल्या म्हटल्या जातात. साधारणतः देवगतीमध्ये जितके काही जीव आहे या देवगतीतील जीवांची शुभलेशा म्हणजे पीत, पद्म आणि शुक्ल ही लेशा असते. भवनत्रिकामध्ये सुद्धा या 3च लेशा त्या ठिकाणी असतात, पीत, पद्म आणि शुक्ल. आणि साधारणतः नरकामध्ये 3 अशुभलेशाच असतात आणि मनुष्य आणि तिर्यंच्याच्या बाबतीत मात्र या 6ही लेशावाले जीव कर्मभूमी मध्ये असू शकतात. भोगभूमी जीव
म्हणजे मनुष्य आणि तिर्यंच यांच्यामध्ये देखील शुभलेशाच विद्यमान असतात. म्हणून ही झाली लेशेच्या आपल्या व्याख्या बघितल्या आणि या लेशा मार्गणेच्या विशेषता. लेशा मार्गणामध्ये म्हणताना द्रव्य लेशा अभिप्रेत नाही. शरीराचा रंग कोणता आहे यावर लेशा अवलंबून नाही, तर लेशेचा संबंध हा कषायाशी आणि योगाशी असल्यामुळे जीवाचे परिणाम भाव या ठिकाणी भावलेशा हा अर्थ अभिप्रेत आहे. कषाय आणि लेशा या दोन भिन्न आहे, कारण केवळ कषाय म्हणजे लेशा नाही. कषायाने अनुरंजित असलेली मन वचन कायेची प्रवृत्ती ही संयुक्त अवस्थेत जिथे आहे तिथे लेशा म्हटली जाते. नरक गतीमध्ये 1 ते 4 गुणस्थानामध्ये म्हणजे 1 किंवा 4ही गुणस्थान, पहिल्या गुणस्थानापासून 4थ्या गुणस्थानापर्यंत 3 अशुभ लेशात असतात. प्रश्न आहे, आजचा श्रेणिक राजा पहिल्या नरकामध्ये 84,000 वर्षांचं आयुष्य भोगतो आहे. सम्यक दृष्टी, क्षायिक सम्यक दृष्टी तो जीव आहे. त्यांच्या जीवनामध्ये आत्ता लेशा कोणती असेल? पीत असेल. त्यांच्याही जीवनात कापोत आहे. पीत मध्ये कधीही नरकातला जीव येतच नाही. अच्छा. त्याच्यामुळे भलाई सम्यक्त्व आहे. भलाई तीर्थंकर प्रकृतीचा बंध करत आहे. भलाई आता त्यांना उच्च गोत्राचा बंध सुरू आहे. उच्च गोत्राचा बंध करतात आहे ते. परंतु लेशा मात्र त्यांची कापोत, जघन्य कापोत म्हणा, तिथे अति जघन्य रूपाची विद्यमान आहे. नंतर भवनत्रिक देव यांच्यामध्ये पीतलेशात 4ही गुणस्थानात असतात. पीतलेशा भवनत्रिक देव जे आहे, भवनत्रिक देव म्हणजे भवनवासी, व्यंतर आणि ज्योतिष या 3ही प्रकारच्या देवांना एक पीतलेशाच असते. कल्पवासी देवांमध्ये म्हणजे वैमानिक देवांमध्ये 3 शुभलेशा असतात. आणि पुढे जर आम्ही बघितलं नवग्रैवेक अणुत्तर मध्ये त्यांना मात्र एक शुक्ललेशाच त्या ठिकाणी असते. कर्मभूमीमध्ये पहिल्या गुणस्थानात एकेंद्रियापासून असंज्ञी पंचेंद्रियांपर्यंत 3 अशुभलेशाच त्यांना असतात. आणि नवग्रैवेकापासून पुढे शुक्ललेशाच त्या ठिकाणी आहे. कर्मभूमीत 1 ते 4ही गुणस्थानामध्ये 4थही गुणस्थान असेल मनुष्य गतीमध्ये तरीही त्याला 6ही लेशा संभवतात. 5व्या गुणस्थानामध्ये मात्र 3 शुभलेशाच आहे. जसा व्रत संकल्प जीवनात आला त्याच्या लेशा बदलल्या. 3 शुभलेशाच आता त्याला राहील. पण 4थ्या गुणस्थानामध्ये जोपर्यंत अविरतपणा आहे तोपर्यंत त्याला 6ही लेशा असू शकतात. 6व्या आणि 7व्या गुणस्थानातही 3 शुभलेशा आहे. 8 ते 11 गुणस्थान पर्यंत 1 शुक्ललेशा आहे. भोगभूमीमध्ये देखील 3 शुभलेशा असतात. कृष्ण नील कापोत लेशायुक्त जीव मिथ्यादृष्टी एकेंद्रियापासून असंयत सम्यक दृष्टी पर्यंत आहे. पीत पद्मलेशा ही संज्ञी पंचेंद्रियापासून अप्रमत्त संयत म्हणजे 7व्या गुणस्थान पर्यंत आहे. आणि शुक्ललेशा ही 1 पासून 13व्या गुणस्थानापर्यंत आहे. अशा तऱ्हेने आपण लेशांचं प्रकरण या ठिकाणी बघितलं. यावर प्रश्न असतील तर आपण उद्याच्या याच्यात घेऊया. आज आपण इथे थांबू. त्या द्वादनय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का
जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है। नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.